ब्लड प्रेशर हा एक आपण ऐकलेला असा शब्द आहे. अनेक वेळेस आपण ऐकतो की ब्लड प्रेशर त्याला बीपी हाय झाला आणि लो झाला अशा प्रकारे आपल्याकडे ऐकण्यात येतं. तर त्यामध्ये ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर यामध्ये आपल्या लक्षात येतं ब्लड प्रेशर म्हणजे एक असं प्रेशर असतं. इट इज प्रेझेंट एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ आर्टरीज ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. म्हणजे काय, तर यामध्ये रक्त हे शरीरांतर्गत सारखं फिरत असतं, सतत वाहत असतं आणि यासाठी आपलं हृदय सारखं काम करत असतं. पंपिंग हे त्याचं काम आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असं सारखं होत असतं. ज्यावेळेस हृदय कॉन्ट्रॅक्ट होतं किंवा आकुंचन पावतं त्यावेळेस त्याचा दाब जो आहे तो दाब आपल्या आर्टरीजवर पडतो. ज्यावेळेस हृदय कॉन्ट्रॅक्ट होतं किंवा आकुंचन पावतं त्यावेळेस रक्ताचा दाब आर्टरीजवर म्हणजे शुद्ध रक्तवाहिन्याच्या भिंतीवर पडतो. यालाच रक्तदाब म्हणतात. याला काय म्हणतात, ब्लड प्रेशर म्हणतात. इट इज द प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. आणि हे प्रेशर जे आहे शरीराच्या सर्व भागापर्यंत योग्य रक्तपुरवठा व्हावं यासाठी अशा प्रकारचं प्रेशरची गरज असते. म्हणजे प्रॉपर ब्लड प्रेशर ची गरज असते, नेसेसरी आहे हे, कारण टू सप्लाय ब्लड इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, सगळ्या भागाला रक्त पुरवठा करण्यासाठी अशा प्रकारची प्रेशरची गरज असते. या प्रेशरमध्ये दोन प्रकार असतात. एक आहे सिस्टोलिक प्रेशर, दुसरा आहे डायस्टोलिक प्रेशर. सिस्टोलिक प्रेशर म्हणजे प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड सिस्टोलिक प्रेशर. सिस्टोलिक प्रेशर म्हणजे हार्ट ज्यावेळेस आकुंचन पावते त्यावेळेस निर्माण होणारा किंवा नोंदवला जाणारा जो दाब आहे त्याला सिस्टोलिक प्रेशर असं म्हणतात. आणि डायस्टोलिक प्रेशर आहे. डायस्टोलिक प्रेशर म्हणजे असं द प्रेशर recorded during the relaxation of the heart is called as diastolic pressure. म्हणजे हार्ट प्रसरण पावण्याच्या वेळेस जो काही दाब त्या रक्तवाहिन्यामध्ये असतो त्याला डायस्टोलिक प्रेशर म्हणतात. लक्षात आलं, सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर. ब्लड प्रेशर ऑफ हेल्दी पर्सन इज अबाउट 120 to 80 मिलीमीटर Hg अशा प्रकारचं असतं. ब्लड प्रेशर जे आहे एकदम निरोगी व्यक्तीचं ब्लड प्रेशर असतं 120 ते 80 मिलीमीटर मर्क्युरी या प्रमाणात असतं ते. आणि 139 ते 89 mmHg इथपर्यंत ते ब्लड प्रेशर नोंदवलं जातं हेल्दी पर्सनचं. 120-80 ते 139-89 यामध्ये स्टँडर्ड आहे 120 आणि 80 अशा प्रकारचे प्रेशर आहे. ब्लड प्रेशर पाऱ्याचं जे काय मोजमाप त्याद्वारे केलेलं प्रेशर हे स्टँडर्ड अशा प्रकारचं समजलं जातं. अशा प्रकारचं ब्लड प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं यंत्र वापरलं जातं आणि त्याला म्हणतात स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर जे आहे ते ब्लड प्रेशर मेजरमेंट करण्याचं यंत्र आहे. ब्लड प्रेशर जे आहे आणखीन एक शब्द महत्वाचा आहे ब्लड प्रेशरच्या संदर्भात, हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर. हाही शब्द आपण ऐकलेला असतो. हायपरटेन्शन आलं किंवा बीपी हाय झाला त्याला हायपरटेन्शन म्हणतात. हाय बीपी म्हणजे काय असतं, तर हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रिफर्ड ॲज हायपरटेन्शन. नॉर्मल प्रेशरपेक्षा ब्लड प्रेशरपेक्षा सर्वसाधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब तयार होणं याला म्हणतात हाय ब्लड प्रेशर. हार्ट नीड्स टू परफॉर्म मोर फंक्शन दॅन द नॉर्मल कंडिशन इन केस ऑफ हायपरटेन्शन. म्हणजे काय सांगितलंय की नॉर्मल फंक्शनिंगच्या वेळेस ज्या प्रकारे हार्टला काम करावं लागतं त्याच्यापेक्षा जास्त यावेळेस हायपरटेन्शनच्या काळामध्ये हार्टला काम करावं लागतं. हार्टवर प्रेशर येतं आणि हार्टचं जे काम आहे ते तणावामध्ये चालू होतं. या दाबामुळे आर्टरीजमध्ये एक प्रकारचा अनावश्यक ताण निर्माण होतो आणि त्यामुळं हार्ट जे आहे त्या हार्टला जास्त ताण सहन करावा लागतो.
हायपरटेन्शन मध्ये किंवा हाय ब्लड प्रेशर मध्ये. यामध्ये बोथ सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर्स आर हाय इन हायपरटेन्शन. हायपरटेन्शन मध्ये सिस्टोलिक डायस्टोलिक दोन्ही प्रेशर हे हाय झालेलं असतं. त्याची एक रेंज आहे, यामध्ये आपल्या टेबलमध्ये दिसेल टाईप, सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर किती असतं. नॉर्मल ब्लड प्रेशर आहे 90 to 190 मिलीमीटर HG. अशा प्रकारे सिस्टोलिक प्रेशर आहे. सिस्टोलिक प्रेशरचं नॉर्मल हेल्दी पर्सनला ज्यावेळेस तो काम असतो, शांत असतो, त्यावेळेस हे मेजरमेंट आहे. डायस्टोलिक प्रेशर आहे 60 ते 79 mm. प्रायमरी हायपरटेन्शन मध्ये आपल्याला दिसायला लागतं सिस्टोलिक प्रेशर 120 ते 139 mmHg पर्यंत गेलेलं असतं आणि डायस्टोलिक प्रेशर 80 ते 89 mm अशा प्रकारचं आपलं नोंदवलेलं आहे. MM मध्ये आहे, याला MM लिहा, mmHg. हायपरटेन्शनच्या फर्स्ट स्टेज मध्ये सिस्टोलिक प्रेशर 140 ते 159 पर्यंत जातं. डायस्टोलिक प्रेशर 90 ते 99 मिलीमीटर पर्यंत जातं. हायपरटेन्शन सेकंड हायर टेन्शन मध्ये हे 160 mmHg पुढे जातं सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर 100 mmHg पुढे जातं. म्हणजे त्यावेळेस हार्ट अटॅकचे मोठ्या प्रमाणात शक्यता असतात. तर अशा प्रकारे हे झालं ब्लड प्रेशरची माहिती. धन्यवाद.